भोकरदन नगर परिषद निवडणुकीमध्ये 15 वर्षानंतर ज्या कुटुंबाला गुलाल लागलेला आहे, अर्थात सपकाळ कुटुंब या शहरातले एक नामांकित नाव आहेत. ते 15 वर्षापासून नगरसेवक पदासाठी नेहमी प्रयत्न करत राहिलेले आहे, पण मात्र त्यांना 2 वेळेस अपयश आलं. यावेळेस त्यांना चांगल्या मतानं आणि या प्रभागात प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व मतदारांनी चांगल्या मतानं त्यांना निवडून आणलेलं आहे. त्यांना 15 वर्षानंतर गुलाल लागलेला आहे. अर्थात लताताई शंकरराव सपकाळ ह्या महिला नगरसेविका, नवनिर्वाचित नगरसेविका आपल्यासोबत आहेत. 15 वर्षानंतर गुलाल लागलाय. काय सांगाल? खूप आनंद झाला आणि इथं आम्हाला सगळं प्रभाग क्रमांक 10 मध्ये मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, सगळं आमचे मराठी बांधव असेल, मराठा समाज असेल, सगळ्यांनी आम्हाला मदत केली आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून आणले. खूप आनंद झाला. बरं, मागच्या वेळेसच या प्रभागात राहिले असतात, निवडून आले हो, असते. आम्ही 100% निवडून आलो असतो. मग परंतु आम्हाला दादांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये तिथं उभं केलं होतं. तिथं खूप अडीतडीचा सामना होता. आमचा तिथं पराभव झाला होता. अर्थात ह्या होत्या लताताई शंकरराव सपकाळ. त्यांनी मोजक्या शब्दात वर्णन केलेलं आहे. खरं तर एखाद्या कुटुंबाला नगरसेवक होण्याची जी इच्छा असते, ती कधी-कधी लांब जाते. पण मात्र त्यांनी जिद्द आणि चिकाटी ही सोडलेली नाही आणि त्यांना या प्रभागामध्ये मागच्या वेळेस त्या ज्या अर्थात 5 मध्ये उभ्या राहिल्या होत्या, तिथं त्यांच्या समाजाचं मतदानही कमी होतं आणि मागचा तो 4 होता. तो आता 5 आहे आणि आता जो 10 आहे तो पहिला 7 होता. तर या मतदानामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे बाजी मारत शेवटी गुलाल लावलाच. हे भोकरदनच्या नगर परिषद मधलं चित्र आहे. अ, मी विश्वास ढसाळ, मराठवाडा मीडिया, भोकरदन.